कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. हे कुणीतरी सांगा तिला रुसू नको बाई. कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. हे कुणीतरी सांगा तिला रुसू नको बाई. कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो कसं झाला एक कमेंट करून नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो टायटस आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामला पाहू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, टायटस क्रिएट करण्यासाठी सिम्पली कॅपकट ओपन करायचं आहे आणि इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. मटेरियलमध्ये आपण तुम्हाला एक बीटमा व्हिडिओ दिला आहे तोच इथे सिलेक्ट करायचा आहे, इथून ॲड करायचा आहे. तर इथून ॲड केल्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की 1 2 3 अशा बीट बदलत जातील 7 पर्यंत. तर आपल्या आता काय करायचं आहे, 1 2 3 अशा बीट कट करत नाहीच्या जसे इथे मी सांगतोय तशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की थोडं आपल्या इथे पुढं आल्यानंतर इथून आपली इथे एक बीट होती आणि त्याच्या थोडं पुढे गेलं की आपली इथे दुसरी बीट झालेलं आहे. तर सिम्पली आपली इथे चेंज झालेले आहे. तर ते काय करायचं, इथून चेंज झाल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलाच ऑप्शन आहे ते स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता आपल्या पुन्हा तिसरी बीट कुठे बघायची तर इथे आपली थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली दुसरी जी आहे त्याशिवाय चेंज होते. तर सिम्पली आपण नाही ना त्याच व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि इथून पहिलाच ऑप्शन स्प्लिटचा मिळून गेलाय त्यावरती सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हेतून जे पुढच्या बीट राहिले ते तुम्हाला कट करून घ्यायच्यात. इथून बीट कट केल्यानंतर आपल्या त्यामध्ये फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचे, म्हणजे वेगवेगळ्या ह्या लेअर होतील त्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली इथून तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करून एक इथे रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जो पण तुमचा इथे फोटो असेल सिम्पली अशा सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बोटांनी इथून सेट करू शकता तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे. तिथून आपला जो आहे तो परफेक्ट बसलेला. आणि ही सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या अशा प्रकारे ना 7 बीटला करायची. म्हणजे 7 बीटला तुमचा जो एकच फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे जसे आता इथे आपण सांगितलं तशा प्रकारे. इथून हा फोटो ॲड केल्यानंतर आपल्या आता सॉन्ग ॲड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सिम्पली पहिले इन्व्हिटायचं आहे अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला खाली एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला आहे ना एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीटमा व्हिडिओ दिला आहे तो त्यामध्येच आपण सॉन्ग दिलं आहे सिम्पली तोच बीटमा व्हिडिओ इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे आणि इथून जे तुमचं सॉन्ग आहे तिथून ॲड होऊन जाईल. तर आता मी काय करतो, जे आपले बीट राहिले ते ॲड करायचे, बीटमध्ये फोटो ते ॲड करून घेतो. ओके, तर ते मी ना जे फोटो आहेत आपल्या बीटनानुसार ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा तुमचे जे फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे. एकच फोटो आपल्या जसे ते आपण ॲड केले आहेत तशा प्रकारे. तर पहिल्यांदा आपले एक इफेक्ट द्यायचा आहे ट्रान्झॅक्शनमध्ये. तर आपल्या काय करायचं, 1-2 फोटो आहे त्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन तयार होतं. तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लाईट इफेक्टचा एक ऑप्शन मिळून जाईल सिम्पली अशा प्रकारे त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला एक फ्लॅश नावाचा इफेक्ट मिळून जाईल. हा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ही जी लेंथ आहे आपल्या संपूर्ण कमी करायची आणि इथून त्याच्याच खाली एक अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्या सिम्पली आता काय करायचं आहे, जसं मी इफेक्ट सांगतोय तशा प्रकारे तुम्ही पण इथे इफेक्ट ॲड करा. म्हणजे की जसं मी दुसऱ्या फोटोला सांगितलं की लगेच तुम्ही पण दुसऱ्या फोटोला हा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा. तिसऱ्या फोटोला लगेच सांगितलं तिसऱ्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला समजेल आणि वरती तुम्हाला नावसुद्धा मिळून जातील, म्हणजे परफेक्ट इफेक्ट आहे ते बसतील. तर आपल्या आता काय करायचं, सिम्पली दुसरा जो हा फोटो आहे आपला त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, स्लाइज अँड रोटेड 2चा. तर तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पली अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं. आता आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा एक इफेक्ट आहे इथे सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अगेन आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता इथे आपल्या इनमध्येच थांबायचे आहे. तुम्ही बघू शकाल की इनमध्ये थांबल्यानंतर इथून तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा एक इफेक्ट मिळून गेला आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. 0.5 ठेवून येते खालची जी लेंथ आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या इथे पुन्हा आहे ना इनमध्येच थांबून रॉक होरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 0.5 ठेवून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. मिस्टेक झाले आपले. तर आता आपल्या इथे सिम्पली त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहिला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा इथे ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून
इथे आपल्या आता इनमध्ये थांबून इथून तुम्हाला एक सेक 3चा इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. इफेक्ट येते थोडी आगमागं असू शकता. सिम्पली तुम्हाला अशा वेळेस शोधायच्यात कोणता इफेक्ट कुठे, तुम्हाला खाली नाव मिळून जातील आणि वरती ना इफेक्टचं नाव आलं तो इथे सिम्पली अशा वेळेस शोधायचं आहे तुम्हाला. इथून अशा वेळेस सिलेक्ट करून आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा आपल्या अशा प्रकारे पहिल्यांदा ठेवायचं आहे. आता जे इफेक्ट सांगेल तो तुम्हाला इथे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये मिळून जाते. सिम्पली हा जो इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायची आणि इथून व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये जे पण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला मिळून जातील. आणि सिम्पली तुम्हाला एक लेअर ॲड करून दाखवतो, म्हणजे जी इफेक्ट आहे ते कशा प्रकारे ॲड होते ते तुम्हाला समजून जातील. तर इथून सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती आपण क्लिक करूया आणि इथून एक लेअर ॲड करूया. मी फक्त हे तुम्हाला डेमोसाठी दाखवतोय, म्हणजे तुम्हाला जर माहीत नसेल की लेअर हे कशी ॲड करतात ते तुम्हाला समजावं त्याच्यामुळं. ओके, तर अशा ही जी लेअर आहे आपण ॲड केल्यानंतर दोन्ही बाजूने तुम्ही ही जी लेअर आहे कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला दुसरीकडे कुठे न्यायची असेल लेअर तर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. थोडे ते पुश करून अशा जिथे पण पाहिजे तुमची लेअर येतील सेट करायची. मी तुम्हाला कोणत्या फोटोला कोणती लेअर लावायची ते तुम्हाला सांगेल. सिम्पली अशा वेळेस तुम्ही जी लेअर आहे ते ॲडजस्ट करू शकता. तर आपल्या आता काय करायचं, सिम्पली अशा वेळेस पहिल्यांदा ठेवायचे. आल्यानंतर ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि याचे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑप्शनमध्ये इथून आल्यानंतर तुम्हाला डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट अशा वेळेस सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे पहिला आणि दुसरा त्याला न्यायची, जशी ते आपण नेली तशी बरे दोन्ही पहिले जे 2 फोटो आहेत त्यांना नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टमध्ये जायचे. साईज आहे ती संपूर्ण न्यायची. नेल्यानंतर आपल्या इथे स्पीड आहे ते फक्त 10 ठेवायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे ते, तर मी तुम्हाला एक टाईम सांगतो. तर जे आपल्या 1 2च्या मध्ये एक टिंब आहे, हा वरती इथे तुम्ही बघू शकाल की एक टाईम आहे. तर सिम्पली ते त्याचे जिथून आपला टिंब चालू होतं तिथे ते त्याल्यानंतर सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करून द्यायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ग्लोइंग स्लाइन्समध्ये इथे आल्यानंतर मेकॅनिकल नावाचा 3 नंबरला इथे मिळून जाईल. सिम्पली खालीवर असू शकतोय, नाही तर तुम्ही इथून सर्चसुद्धा करू शकता. इफेक्टचं नाव तुम्हाला वरती मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे सिम्पली इथून अशा वेळेस सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे आपल्याला म्हणजे 1 2च्या मध्ये टिंब आहे तिथनं जी 3 सेकंदाची तिथपर्यंत न्यायची आणि इथून अशा वेळेस हा जो इफेक्ट आहे ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली आपला तिसरा जो हा फोटो आहे त्याच्या इथे त्याच्या जे तो आपण स्प्लिट केला त्याच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे. इथे आल्यानंतर सिम्पली आपल्याला ते एक बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ग्लोइंग स्लाइन्समध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला बटरफ्लाय विन्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, खालीवर असू शकतो अशा प्रकारे. इथून सिम्पली सिलेक्ट करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढीच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिम्पली हा जो आपला चौथा फोटो आहे त्याच्या म्हणजे चौथा फोटो आहे आणि वरती तुम्ही इथे बघू शकाल की 7 सेकंद आहे तिथे. सिम्पली 7 सेकंदाची थोडं मागे या, जसे ते आपण आलो तशा प्रकारे. आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते बटरफ्लायचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट तुम्हाला इथे मिळून जाईल 5 नंबरला. इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला चौथा फोटो आहे तेवढा न्यायची, फक्त थोडी येतील. पहिल्यांदा आहे इथून इफेक्ट आहे तो आपला संपतोय तिथून ठेवा अशा प्रकारे आणि परफेक्ट बसून जाईल हा जो इफेक्ट आहे तो. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे ते यायचं. इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला 6वा फोटो आहे, कितवा फोटो आहे, सॉरी 5वा फोटो आहे आपला. ओके, तर इथे 5व्या फोटोचे तिथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला एकदा टाईम सांगतो मी. तर जे आपली 8 आणि 9च्या जो मध्ये टिंब आहे त्याच्याबरोबर तिथे यायचे. आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथे आपलं नेट डिस्कनेक्ट झालेलं, तर इथून सिम्पली काय करायचं आपल्याला, स्प्लिट फिकर नावाचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून जी लेंथ आहे जेवढा आपला म्हणजे 5वा फोटो आहे त्याच्या थोडी पहिल्यांदा कमी करा आणि परफेक्ट हा जो इफेक्ट आहे तो बसून जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला टॅटस आहे तो क्रिएट होऊन जाईल. हा जो आपण टॅटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचे जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचाच व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.